आणि तुम्ही आम्ही किती दबार 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये असताना आम्ही त्या भगवंताची विनंती करतो, हे देवा मला जन्माला घाल, हे देव मला जन्माला घाल, हे देव मला जन्माला घाल, हे देव मला जन्माला घाल. अरे एकदा का तू मला जन्माला घातलं आणि एकदा का मी जन्माला आलो तर मी काय करीन? तुझं भजन करीन. काय करीन? भजन करीन. मग मला सांगा, जन्माला आल्यानंतर आम्ही भजन करतोय का? भोजन करू नका असं माझं म्हणणं नाही. भोजन केल्याशिवाय भजनाची मजा नाही. आणि जीवनात 2 गोष्टी एकत्र करायला शिका मावशी. जीवन जगत असताना भजन एकत्रित केलं पाहिजे आणि भोजन एकत्रित केलं पाहिजे. किती जरी कामं तुमच्या मागे असतील दादांनो, माझ्या आईंनो, किती जरी कामं असतील तर घरातला एक तर सकाळचा वेळ काढा जेवणाला एकत्र बसण्याचा किंवा रात्रीचा वेळ काढा. ठीक आहे, दिवसाची तुम्हाला भरपूर कामं आहे, त्या कामामध्ये तुम्हाला जीवन जगत असताना वेळ मिळत नसेल, पण रात्रीच्या वेळी मात्र तुम्ही सगळेचे सगळे जेव्हा घरी येतात ना, त्याचं कारण सांगतो. एकत्र पद्धतीत जर आम्ही भोजन केलं, त्या भोजन पद्धतीचा परिणाम असं होतं, आमची एकमेकाशी काय होती? संवाद होतो. आणि त्या संवादातून काय असतं माहिती आहे का? कोणाच्या जीवनात काय कमी, कोणाच्या जीवनात काय जास्त आहे, याची आम्हाला एकमेकाची उकल होती आणि एकमेकाचे प्रश्न गल्लीमध्ये मांडावा लागत नाही, तर ते घरातल्या